I learn English. I learn English. So do you. So do you. We will hear and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. प्रस्तुती पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळ अंतर्गत इंग्लिश रिसोर्स सेंटर. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. We learn English, Lesson 73. आम्ही इंग्रजी शिकतो, पाठ 73. नमस्कार, मी सुनीता घोरपडे. मागच्या काही पाठात तुम्ही ऐकलं की आम्ही सर्व एका लग्नाला गेलो होतो. शरद दादाला हे सर्व नवीनच. रंजना आणि संतोष त्याला इंग्रजीत सर्व समजावून सांगतायत. Now what is happening? काय झाला? शरद दादा, stand up. It is 10:30. 10:30? So what? Why should I stand up? आता कसं सांगू याला की मुहूर्त आहे 10:30चा. I can't say it in English. शरद दादा, 10:30 is the wedding time. Oh, 10:30. Muhurtam. Yes, I want to see. Oh, I'm sorry, I'm very sorry. मला काही दिसत नाही. I can't see anything. I can see everything. मला छान दिसतंय. या खुर्चीवर उभं राहून मला सगळं दिसतंय. मग तू सांग बरं शरद दादाला काय काय दिसतंय ते. इंग्रजीत? बाप रे, I can't say it in English. Of course you can. You can say it in English. Come, I will help you. पण माझा प्रश्न असा आहे की नवरा मुलगा आणि नवरीला काय म्हणतात इंग्रजीत? नवरी ब्राईड आणि नवऱ्या मुलाला ब्राईड ग्रूम. पण हजबंड आणि वाईफ म्हणतात ना. हजबंड म्हणजे नवरा, वाईफ म्हणजे बायको असं म्हणतात ते लग्न झाल्यावर. पण आज ज्यांचं लग्न आहे ना त्यांना आपण नवरा बायको कुठे म्हणतो? आपण त्यांना नवरा मुलगा आणि नवरी मुलगी असं म्हणतो ना. हो बरोबर. ब्राईड म्हणजे नवरी मुलगी, ब्राईड ग्रूम म्हणजे नवरा मुलगा. बर, आता रंजना सांग ना. The bride is standing up. She has a flower. फुलांची माळा. Garland. The bridegroom is standing up. He has a garland. Good, Ranjana. Mangalam Shivangala Savadhana. Now she is putting the garland around his neck. Neck म्हणजे गळा. Yes, ती त्याच्या गळ्यात माळ घालतेय. Now he is putting the garland around her neck. Now she is sitting down. He is also sitting down. Everyone is sitting down, Ranjana. तूच एकटी खुर्चीवर उभी आहेस. Okay, good. Now the wedding ceremony is over. Let's go home. No. Lunch? Yes, Sharad Dada. We will eat. Okay, good. What will we eat? Sharad, today you will eat a special lunch. Santosh, tell Sharad Dada, what will we eat? मला काय माहित? I don't know. लग्नात काय जेवतो नाही माहिती तुला? We will eat मसाले भात, पोटॅटो भाजी, पुरी, खीर, कोशिंबीर, पापड, लाडू, लोणचं. This food is good. I like this. This kheer. I like sweet things. Sweet things? म्हणजे? Sweet. Like kheer, laddu, jalebi. Sweet things.
म्हणजे गोड वस्तू. आय ऑल्सो लाईक स्वीट थिंग्स. मला आंबट आंबट वस्तू आवडतात. आवळे, चिंचा, कैरी. Sour? Ranjana likes sour things. येस, आय लाईक सार थिंग्स. व्हॉट डू यू लाईक, सुनीता मावशी? I like sweet things, but I don't like sour things. I like salty things. भजी, चकली, चिवडा, salty things. Salt म्हणजे मीठ. आय ऑल्सो लाईक सॉल्टी थिंग्स. तिखट गोष्टींना काय म्हणतात? Hot म्हणतात. पण माझा प्रश्न असा आहे, हॉट म्हणजे गरम ना? Yes, hot म्हणजे गरम, hot म्हणजे तिखट पण. Sunita Maushi, come, eat with us. Okay, now I will join you. Eat this kheer. It's very good. Sharad, your plate is empty. Yes, my plate is empty. I want some more kheer. पण माझा प्रश्न असा आहे की तुम्ही एम्प्टी एम्प्टी काय म्हणताय? Empty म्हणजे रिकामं. His plate is empty. त्याचं ताट रिकामं आहे. हो, प्लेट म्हणजे ताट आणि स्पून म्हणजे चमचा. हिज प्लेट इज एम्प्टी. मग भरलेलं असेल ताट तर काय म्हणायचं? हिज प्लेट इज. Full. His plate is full. संतोषचं पण ताट रिकामं आहे. हिज प्लेट इज एम्प्टी अँड हिज हेड इज एम्प्टी. काय म्हणाली ती? काय म्हणाली ती? हिज हेड इज एम्प्टी म्हणजे माझं डोकं रिकामं काय? तुझंच डोकं रिकामं. थांबच, मी तुला बघून घेतो. मित्रमैत्रिणींनो, पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना? म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. Sweet, म्हणजे गोड. सॉल्टी म्हणजे खारट. sour, म्हणजे आंबट. हॉट म्हणजे तिखट किंवा गरम. कोल्ड म्हणजे गार. the coffee is hot. The water is cold. Full, म्हणजे भरलेलं. एम्प्टी म्हणजे रिकामं. the box is full. The bucket is empty. मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आजच्या पाठात तुम्ही गोड, तिखट, आंबट आणि खारट या शब्दांना इंग्रजीत काय म्हणतात ते ऐकलत. त्याचा आधी सराव करूया. मी एक पदार्थ सांगीन, त्या पदार्थाची चव तुम्ही सांगायची आहे, पण इंग्रजीत. हं, एक उदाहरण बघूया. समजा मी म्हणाले जिलबी. तुम्ही म्हणणार स्वीट, कारण जिलबी गोड असते नाही का. लक्षात आलं का? चला तर मग सुरू करूया. सगळ्यांनी एकत्र सांगायचे बरं का, पण हो, हळू आवाजात. हं, पदार्थाचं नाव ऐका आणि इंग्रजीत त्याची चव सांगा. लिंबू, सार. असंच म्हणालात ना. सार म्हणजे आंबट. लिंबू आंबट असतं ना. आता दुसरा शब्द, मिरची. हॉट. बरोबर म्हणालात ना. हॉट म्हणजे तिखट.
पण लक्षात आहे ना, हॉटचा अर्थ गरम असाही होतो. आता लाडूची चव सांगा इंग्रजीत. लाडू. स्वीट म्हणालात का? स्वीट म्हणजे गोड. आता मिठाची चव सांगा बरं. मीठ. सॉल्टी असंच म्हणालात ना. सॉल्टी म्हणजे खारट. अजून काय शिकलो आपण आजच्या पाठात? आजच्या पाठात 2 नवीन शब्द ऐकले. फुल म्हणजे भरलेलं आणि एम्प्टी म्हणजे रिकामं. फुल, एम्प्टी. असेच विरुद्ध अर्थ असलेले इतर शब्द माहीत आहेत तुम्हाला? जसं हॉट, कोल्ड. मग बिग, स्मॉल. आता या पुढच्या सरावात मी जे 2 शब्द देईन ते वापरून तुम्ही 2 इंग्रजी वाक्य तयार करायची आहेत. समजा दिलेले शब्द आहेत बिग आणि स्मॉल. तर वाक्य अशी असू शकतील. The elephant is big. The cat is small. ठीक आहे. आता घंटा वाजली की एका मुलानी किंवा मुलीनी उभं राहायचंय. मी 2 शब्द सांगीन, ते नीट ऐक आणि ते शब्द वापरून 2 इंग्रजी वाक्य तयार कर. शब्द ऐक. हॉट, कोल्ड. The tea is hot. The सरबत is cold. अशी वाक्य केलीस का? गुड. आता दुसरं कोणतरी. तू हे 2 विरोधी शब्द वापरून 2 वाक्य सांग पाहू. फुल, एम्प्टी म्हणजे भरलेलं, रिकामं. फुल, एम्प्टी. The glass is full. The cup is empty. अशी वाक्य तयार केलीत का? मित्रमैत्रिणींनो, अशी खूप वाक्य तयार करून तुम्ही टीचरना सांगा बरं का. पुढची 15 मिनिटं टीचर मुलांना स्वीट, सॉल्टी, हॉट, सार असे शब्द वापरून इंग्रजीत वाक्य तयार करायला सांगतील. तसंच फुल, एम्प्टी असे विरुद्ध अर्थाचे शब्द वापरून 2-2 वाक्य तयार करायला सांगतील. आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी.